अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कधीच कल्पना केलेली नव्हती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाही. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अजितदादांवरील आरोप तथ्यहीन. आरोप समुद्रात बुडवा. विधिमंडळामध्ये रोहित पवारांची ही मागणी. तर कितीही दबाव आला तरी मागे हटणार नाही. विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार हे आग्रही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत अजित पवार यांचा शोकप्रस्ताव. सभागृहात सर्वच नेते भाऊक. दादांबाबत बोलत असताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांना अश्रू अनावर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. तर मुंबईमध्ये नॅशनल आरोग्य फेअर कार्यक्रमाला हजेरी लावणार. शेगावला गजानन महाराजांचंही दर्शन घेणार. शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू. पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरेल. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करेल. सूत्रांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित. शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा. पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर. सूत्रांची माहिती. बीडच्या नेकरूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. परवानगीबाबत अस्पष्टता. जिल्ह्यात 2 दिवसांमध्ये 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव महापालिकेत जाणार. महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांचा सोमय्यांना विरोध. हातात काठी आणि पायात चप्पल घालून गांधीवादी पद्धतीनं विरोध करणार. चंद्रपूर या ठिकाणच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मुंबईमध्ये दाखल. आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार. भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये झालेला वाद. भाजपमध्ये 12 उपाध्यक्षांची नेमणूक. नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी तर केशव उपाध्ये यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा. नागपूरमधल्या 12वीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे. 5 सदस्यांचं पथक हे चौकशी करणार. पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील नव्यानं जामीन अर्ज करण्याची शक्यता. कोर्टाकडून विनंती मान्य. रीतसर नोटीस बजावूनही तपासात सहकार्य करण्यास शीतल तेजवानीचा नकार. राज्यात आज उद्या हलक्या पावसाचा अंदाज. कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट. मराठवाड्याच्या लातूर, परभणी, बीडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक पूर्णतः भुईसपाट. कांदा, आंबा, द्राक्ष बागांना मोठा फटका. रांचीवरून